E20 हा निर्णय जो आहे हा 2030ला लागू होणं अपेक्षित होतं. मात्र काही स्वतःच्या हितसंबंधी सरकारमधील लोकांना लाभ देण्याकरता त्याची घाई गडबडीमध्ये हा निर्णय कुठेतरी घेण्यात आला आणि इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल डिझेलमध्ये पाणी मिसळलं गेलं, अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी या समोर येत आहेत. मुळात टेक्निकली बाब न पडताळता जो आखाती देशांमध्ये असणारी जी इंधनाची एकंदरीत टंचाईची परिस्थिती आहे त्याचा फायदा घेण्याकरता गडकरी, टोलकरी, मोदी, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी एक स्कॅन्डल केलं आणि त्या स्कॅन्डलचा पर्दाफाश हा झाला पाहिजे. गडकरी यांनी राजीनामा कुठल्याही परिस्थितीत दिला पाहिजे. त्यांच्यामुळे अनेक वाहनं जी आहेत ती खराब झालेली आहे, कारण इथेनॉलची वकिली करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नितीन गडकरी होते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याच्यातले दलाल कोण आहे हे आज बोलणं थोडं घाईचं होईल, मात्र लवकरच याचे दलाल कोण आहे त्याचा देखील पडदा आम्ही फाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्या वाहनधारकांना नाहक त्रास झाला, नवे तर पेट्रोलच्या किमतीत पाणी विकलं, ही एवढी मोठी फसवणूक झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशवासियांची माफी मागितली पाहिजे.